आधीच तिची विश्वास टांगलेली आबरू आणि आमची चाळभर झालेली शोभा काय कमी पडल्या का ग? म्हणून तिला पोलिसांच्या दारात घेऊन चालली जातो तू? सासूबाई अहो मी अगं पोटात मूल आहे तिच्या आणि तू म्हणतेस तोंड लपवायचं नाही. मग काय तोंड वर करून सांगायचं का जगाला तिनं काय शेर खाल्लंय ते? तुमच्या श्रीमंताकडे चालत असलं निर्लज्जपणा. आम्ही गरीब माणसं आहोत, आम्हाला समाजाचं भान ठेवून जगावं लागतं. पैशानं वाटेल ते विकत घेता येत नाही, समजलं? आई, श्रावणी काय म्हणते ते समजून तर घे. मग सानिकाला न्याय द्यायचा विचार करते ती. बोलला बायकोचा बैल बोलला. आई आम्ही तर म्हणतो ही श्रावणीनं सांगितलं ना तर शुभू विहिरीत उडी मारायला पण तयार होईल. हे शोभे, जरा तोंडाला आवर घाल आणि कारभारने तू बी जरा दमानं घे की. श्रावणी जे काही बी बोलायली आहे ते या घराचं आणि सानिकाच्या भल्याच बोलायली आहे. होय की हिने केलं की भलं. सानिका भोगते ना आपली. आता जगाला वर तोड करून सांगायचं नाही मला. सासूबाई अहो तुम्हाला का कळत नाहीये? चूक त्या दोघांकडनं झालीये ना, मग शिक्षा आणि कलंक सानिकानीच का सोसायचा? त्या इंद्रनीला का आपण मोकाट फिरू द्यायचं? गप, एकदम गप्प. एक शब्दही पुढे बोलायचा नाही. तुमचे हे सुधारलेले आणि खुले विचार आहेत ना, या शेजाऱ्यांच्या घरात मावणार नाहीत. नाही ते तुमच्या कायद्याला कुठली जागा आहे? चूक कुणी केली, का केली, त्यात लोकांना आणि समाजाला काही फरक पडत नसतो ग नटबोंगरे. यात वर्षानुवर्ष जी भरडली जाते ना ती फक्त पोरगी आणि पोरगीच असते. आणि त्यात आमच्यासारख्या गरीबाची पोरगी असेल ना तर जगाला आणखीन थोडं सोपं होतं तिचे लचके तोडायला. गप्प बस. माझ्या सारिकाची आणि या घराची त्या दिवशी वाट लागली ज्या दिवशी तू माझ्या पोराच्या गळ्यात पडलीस. आई, तसलं काय बी झालेलं नाहीये आणि नको तो विषय कशाला काढतेस आता? आधी घराचं वाटोळं करायचं आणि नंतर सावरायची नाटकं करायची. मी तुला स्पष्ट सांगून ठेवते, माझी सानिका कुठेही जाणार नाही. ना पोलिसात, ना कोर्टात, ना महिला मुक्ती केंद्रात. आता त्या इंद्रनीलशी आमचं काही देणं घेणं नाही. आता आम्हाला कुठल्याही लपड्यात पडायचं नाही. तुमची असलेली असिस्टंट स्वीटीच्या भावाने सानिका शेलारला फसवले व तिचा गैरफायदा घेतला आणि ती सानिका कोल्हापुरातल्याच एका कॉलेजमध्ये शिकत होती. तुमच्या अत्यंत जवळच्या माणसांच्या कुटुंबात हे घडते. यावर काय म्हणणं आहे तुमचं? हे बघा, याबाबत मला आधी माहीत नव्हतं. मलाही आत्ताच समजलं. पण या प्रकरणाची मी स्वतः चौकशी करायला सांगणार आहे. त्यामुळे सत्य काय तुमच्या समोर येईलच. साहेब, जर चौकशीत स्वीटीचा भाऊ इंद्रनील हा दोषी सापडला तर त्याला कायद्यानुसार शिक्षा होणार का? की तुमच्या असिस्टंटचा भाऊ आहे म्हणून त्याला पाठीशी घातले जाईल? हो, काही काय बोलतोय तुम्ही? तो इंद्रनील एका प्रतिष्ठित घरातला मुलगा आहे आणि आजकाल गरीब लोक काय काय करतात तुम्हाला माहिती आहे ना? खोटं बोलतात, खोटे आळ घेतात. मॅडम, म्हणजे तुम्ही एका आरोपीची जाहीरपणे बाजू घेताय का? नाही नाही, मी बाजू घेत नाहीये. मी फक्त तुम्हाला सांगतेय की तुम्ही नंदाका थांब जरा. हे बघा, या प्रकरणात जर का तो मुलगा दोषी असेल तर त्याला कायद्यानुसार शिक्षाही होणारच. मग तो गरीब असो किंवा श्रीमंत, कायदा हा सगळ्यांसाठी सारखाच आहे. भैया, स्वीटी, माझ्या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर दे. पेपरमध्ये छापून आलेल्या बातमीनुसार सानिकाचा विश्वासघात करणारा तुझा भाऊ इंद्रनीलच आहे ना? नाही नाही साहेब, नाही. म्हणजे हे समज खोट आहे. माझ्या भावानं काहीच नाही केलं. मी देवाची शपथ घेऊन सांगाल, खरंच माझ्या भावाची बदनामी करण्यासाठी का नाही मुद्दाम ती बातमी कोणीतरी छापली पेपरात. खोटं बोलू नकोस. हे पेपरवाले जर का पुरावा नसेल ना तर अशी बातमी छापणार नाहीत. मला सांग, ही बातमी त्यांनी अशीच छापली आहे का कोणाचं कारस्थान आहे? श्रावणी श्रावणीनं केलंय हे समज. माझ्यावरचा बदला घेण्यासाठी तिनं मुद्दाम हा समजा डाव रचलाय. काय संबंध आहे? ठीक आहे, तुझा बदला घेईल. नाही ती असं नाही करू शकत.
बापरे, श्रावणी घराबाहेर पडून एवढे दिवस झाले तरी विश्वंभरच्या मनात तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर अजूनही आहे. तू माझी असिस्टंटच ना, म्हणून पत्रकारांनी मला घेरलं. नको नको ते प्रश्न विचारले. तेच सांगत होते मी तिला. स्वीटी, हे बघ, तुमच्या घरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना ते बाई तुमचे तुम्ही सोडवा. काय होतं, आम्हाला खूप त्रास होतो. एकतर त्या श्रावणीने शुभंकरशी लग्न केल्यापासून माझ्या भावाचं नाव मातीत मिळवलंय आणि आता हे तुमचं सगळं, म्हणजे आम्हाला किती त्रास होतो ग. मॅडम पण माझा भाऊ निर्दोष आहे, खरंच सांगालोय. मला ठोस पुरावा हवाय मग याचा. एक काम कर, तुझ्या भावाची आणि त्या सानिकाच्या होणाऱ्या बाळाची त्याची DNA टेस्ट करून घे. त्याचे रिपोर्ट्स ना मला माझ्या इथे समोर हवे टेबलवरती. जर का त्या रिपोर्ट्स मध्ये तुझा भाऊ निर्दोष आढळला ना तरच या घराची पायरी चढायचीस. आता काम व्हायची गरज नाहीये. चल निघित ना. अरे विश्वंभर, मी काय म्हणते जरा ऐक. नंदा का बास, हा विषय संपला. मला तर काही ऐकायचं नाहीये. चल पृथ्वी. वा भैयासाहेब वा, चांगला निर्णय घेतलात. या स्वीटीला आणि तिच्या त्या नालायक भावाला असंच पाहिजे. बिचारी सानिका, तिला आत्ता कुठे न्याय मिळेल.